हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. या वेळेत टायमिंग सांगेन तर दुपारचे 12:30 वाजलेले आहेत. आजचा वार आहे मंगळवार. म्हणजे तुम्ही म्हणता ना की ताई वार सांग आणि टायमिंग पण सांग आणि तारीख पण सांग, पण तारीख किती आहे आज मला आठवण नाही आहे. त्यामुळे फक्त वार आणि टायमिंग मी तुम्हाला सांगितली. आणि हो, किचनची सगळी कामं आवरलेली आहेत आणि घरची बाकीची कामं जी राहिलेली होती ते पण मी आवरलेले आहे. आणि आता मी खाली आलेलो आहोत, मी आणि दीपक, कारण मला भेंडी पण घ्यायची होती, जी गावरान भेंडी असते ना काट्याची, ती मी घेतलेली आहे. खूप छान असते ही भेंडी खाण्यासाठी आणि याचं भरीत तरी खरंच खूप छान होतं. आणि आता काही दिवसामध्ये कोठंब पण भरायचं आहे. म्हणजे आता येणारी सण म्हणजे नागदिवे आणि सट आहे आणि सटी दिवशी आवर्जून भरीत बनवलं जातं आणि कोठंब पण भरतो आम्ही. तर कशा पद्धतीने मी कोठंब वगैरे भरते मी व्हिडिओमध्ये शेअर करेन. म्हणजे काही ताईंना माहिती नसतं, काही ताईंच्या घरी नसतंच हे, आणि काही जणांच्या घरी असतं. तर ज्यांच्या घरी आहे त्यांना माहिती असेल की सट वगैरे काय असते आणि कोठंब कसं भरलं जातं. तर भेंडी आम्ही घेतली, म्हणजे हातात टावेल घेऊन मी घेतलं, कारण ते काट्याची भेंडी आहे, मला व्यवस्थित तोडता येत नाही. आणि त्यानंतर पपई पण आम्ही तोडलेली आहे. तर झाडाला खूप साऱ्या पपया लागलेल्या आहेत, त्यामध्ये 2-3 पपया पिकलेल्या आहेत. तर पपई इकडं तोडून घेतलेले आहे आम्ही. कपडेही धुवून झालेले होते, मी अगोदरच उन्हाळ्यात टाकते. खूप जास्त आज कपडे झालेले होते, म्हणजे 2 वेळा तरी मी मशीन लावली आणि कपडे सगळे उलटे सुलटे करून उन्हाला टाकलेले आहेत. आणि इकडं पपई भेंडी सगळं आम्ही घेऊन आलेलं आहे. आणि एक पपई यामध्ये पिकलेली आहे, छान बघू शकता. आणि गावरान पपई आहे ना, त्यामुळे खूप जास्त बिया आहे त्यामध्ये. नाहीतरी मार्केटून जी पपई आणली जाते ना त्यामध्ये ना बियाच राहत नाहीत, अशीच असते. मी जसं ती चिरते ना, आतमध्ये एकसुद्धा बी निघत नाही. आणि चवीला पण तितकी नसते ते जी बिना बियाची असते. पण ज्या पपईत असं भरून बी असतं ना, ती पपई चवीला खूप छान असते. तर आम्ही पपई कट करून इकडं खायला घेतलेलंच होतो. तितक्यात आमचे छोटे राजकुमार आलेले आहेत, म्हणजे गॅरेजला गेलेला होता, आत्ता आलेला आहे. तर म्हणजे तू पण पपई खायला घे, खूप छान गोड आहे. तसं तर दिनेशला पपई वगैरे अशा वस्तू खायला आवडतच नाही आहेत, जबरदस्ती देत असते मी. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण छान अशी पपई खायला. तर पपई वगैरे खाऊन झालेला आहे. आता सगळ्यांना भूक लागलेली आहे, म्हणजे दुपारचं जेवण आणखीन कुणाचंही झालेलं नाही आहे. आणि आज दीपकला ठेचा खायचा होता, म्हणजे ठेचा आणि ज्वारीची भाकर खूप छान लागते. आणि तसं तर रात्रीच्या भाकरी पण राहिलेल्या आहेत. दीपक तेच म्हणत होता, मम्मी शिळी भाकर आणि ठेचा आणि दही खूप खावंसं वाटत आहे. तर ठीक आहे म्हणले. मिरच्या ज्या आहेत ना त्या आत्ता इतकंच घेऊन आलेल्या आहेत, म्हणून या मिरच्या काही देठ वगैरे काढणं धुणं काहीच मला झालेलं नाही आहे, तसंच कवर ठेवलेलं होतं. तर दीपकला म्हणले मिरच्याचे देठ काढ. तोपर्यंत ज्या अगोदरच्या मिरच्या होत्या ना, म्हणजे धुवून देठ काढून मी डब्यामध्ये भरून ठेवत असते, जेव्हाही घाई गडबड आहे त्यावेळेस आपल्याला घेता येतं. तर तेच मिरच्या मी इकडे भाजायला ठेवलेल्या आहेत ठेचा बनवण्यासाठी. आणि जे बाकीचे आता आणलेले आहेत ते देठ काढून धुवून डब्यात भरून ठेवणार आहे, म्हणजे घाई गडबडीत आपल्याला कामाला येतं. कारण जेव्हाच्या तेव्हा करणं ना, यामध्ये वेळ भरपूर जातो, म्हणून थोडीफार तयारी मी अगोदरच करून ठेवते. यानं ना खूप हेल्प होते आपली किचनमध्ये. जेव्हा कधी मदतीला कोणी नसतं आणि घाई गडबड जास्त आहे, आपल्याला कमी वेळात सगळं बनवायचं आहे, त्यावेळेमध्ये खरंच खूप मदत होते. थोडीशी तयारी अगोदरच करून ठेवायची. तर इकडे दीपकनं सगळे देठ काढलेत मिरचीचे. तोपर्यंत मी इकडे हिरवी मिरची भाजत आहे आणि दीपकचा इकडं म्हणजे कुठल्या तरी गाण्यावरती डान्स सुरू आहे, म्हणजे मुलं एन्जॉय करतात छान गाणे वगैरे. आणि दिनेशच्या एरजऱ्या सुरूच आहेत. म्हणजे आता टायमिंग सांगितलं तर दुपारचे 2-2:30 वाजलेले आहेत आणि दुपारी जेवण्याची वेळ झालेली आहे. दिनेश तेच म्हणत आहे, मम्मी आज खूप लेट झालेलं आहे. पण आम्ही थोडंसं खाली गेलेलो होतो ना, पपई वगैरे घेऊन आलो, परत भेंडी हे ते बघितलं, थोडा वेळ तिथं जास्त गेला आमचा, त्यामुळेच थोडासा लेट झालेला आहे. आणि ठेचा वगैरे करायचं काही प्लॅन नव्हतं, अचानकच दीपक म्हणला की मम्मी ठेचा बनव. तर ठीक आहे म्हणलं. इकडं तर हिरवी मिरची मी छान अशी तेल टाकून भाजून घेतलेली आहे, बघू शकता. आणि यामध्ये 10-12 पाकळ्या लसूण टाकलेला आहे, 1 अद्रकचा तुकडा टाकलेला आहे आणि 1 चमचा जिरं टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर, म्हणजे या मिरचीचा थोडासा एक तिखटपणा जे आहे ना ते बॅलन्स होतो. तर सगळं मिक्सरच्या भांड्यात घेतलं आणि वाटून घेऊया. तर अगोदर तर मी असंच वाटलेलं आहे, म्हणजे यामध्ये मी शेंगदाण्याचं वाटण वगैरे काही टाकलेलं नाही, किंवा आपण साबूत शेंगदाणे पण टाकू शकता, यानं ठेच्याला टेस्ट छान येतो. पण मी काय केलं, तसंच अगोदर वाटलं आणि थोडंसं मी काढून ठेवलेलं आहे. आणि नंतर जे राहिलेला ठेचा होता त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं आहे आणि परत मिक्सरला फिरवून घेतलं. एकदम मस्त असा ठेचा बनवून तयार झालेला आहे, 2 प्रकारचा. एक शेंगदाणे टाकून मी बनवलं आणि एक बिना शेंगदाण्याचं बनवलं.
आणि इकडं घेतलेलं आहे आता शिळी भाकर आणि छान असं दही. म्हणजे काल दूध एक्स्ट्रा होतं, 1 लिटर एक्स्ट्रा आलेलं होतं, म्हणून मी 2-3 तांबे दही जे आहे ना ते बनवून ठेवलेले, म्हणजे दूध विरजू लावलेलं होतं. तर छान असं मस्त दही बनवून तयार झालेले, जे आंबट नाही आहे, ताजं दही आहे. तर इकडे दिनेशला दिलेलं आहे, दीपकला पण दिलेलं आहे. म्हणजे भाकरी तर मी बनवल्या सकाळी, पण या दोघांनाही शिळी भाकर खायची होती, कारण ठेचा आहे आणि दही आहे यासोबत. मस्त कॉम्बिनेशन आहे, शिळी भाकर, दही आणि ठेचा. म्हणजे अगोदरचे जे लोक होते ना ते हेच सकाळी सकाळी जेवण करायचे, याचं म्हणजे न्याहारी म्हणायचे त्याला, ते न्याहारी करायचे. पण आजकाल न्याहारी वगैरे सगळं विसरून गेलेले आहेत. आजकाल नाश्ता बनतो, पोहे किंवा सुशेला किंवा काहीतरी वेगवेगळे पदार्थ बनत आहेत आजकाल. अगोदरचं काहीच राहिलेलं नाही आहे. पण तरी पण आपल्या घरी सगळं बनत असतं जे अगोदरचं होतं. म्हणजे बाबांसाठी मी बनवत असते, बाबांचंही सगळं फेवरेट आहे, कारण अगोदर ते खाल्लेले आहेत आणि अचानक आपण वेगवेगळं काही दिलं ना तर त्यांना तितकं आवडत नाही आहे ते. म्हणून घरामध्ये त्यांच्या आवडीचे पदार्थ जास्त बनत असतात आणि त्यांच्यासोबत आम्हाला पण खायला भेटतं, छान असतात, शरीर पण चांगलं असतं. म्हणजे अगोदरची माणसं ना इतके हेल्दी होते ना, त्यांना काहीच रोगराई व्हायची नाही. पण आजकाल ना अर्ध जीवन तरी दवाखान्यातच जातं सगळ्यांचं, कारण आजकालचं खाणं पिणं जे आहे ना खूप चेंज झालेलं आहे. गोड तेलकट हे सगळं खूप जास्त खात आहेत ना, म्हणजे फक्त तोंडाची चव बघत आहेत, आपल्या शरीराला काय चांगलं आहे ते बघत नाहीत. त्यामुळे ना खूप सारी रोगराई माणसांना जोडलेली आहे. तर असो, कालचा दिवस असा गेला. हा दुसरा दिवस आहे, आजचा वार आहे बुधवार आणि तारीख आहे 19 नोव्हेंबर. टायमिंग सांगे त्यावेळी तर सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि मी इकडं नाश्त्याची तयारी करत आहे. म्हणजे आज बनत आहेत रव्याचे आपे. आणि सकाळी सकाळी मी कामामध्ये होते तर दिनेशच्या पप्पांनी चहा वगैरे बनवून घेतलेलं होतं, तर खूप जास्त पसारा झालेला होता. म्हणजे कधीतरी चहा बनवून घेतला ना किचनची अवस्थाच बिघडून जाते. पूर्ण स्वयंपाक त्यांना करायला लावलं तर काय अवस्था करतील ना पूर्ण घरची. खरंच मला एक एक वेळा असाच विचार येतो, काय करतील हे, पूर्ण घरची अवस्थाच बिघडून ठेवतील. फक्त चहा बनला आणि इकडं तिकडं ते टोस्टचं वेगळं ठेवलेलं होतं, सगळं रानमाळ होतं, सगळं मी काढलेलं आहे. आणि इकडं मी आता बनवत आहे बेटर आणि संग चहा पण बनत ठेवलेला आहे. तर थंडी जास्त आहे ना, त्या थंडीमुळे अगोदर मी चहा घेते आंघोळ झाल्यानंतर, थोडंसं छान वाटतं, गरम वाटतं. तर इकडं अद्रकचा चहा बनवून ठेवलेला आहे ना, अगोदर मी बेटर बनवून घेते. बेटर बनवण्यासाठी इकडे मी बारीक रवा घेतलेला आहे, म्हणजे बारीक किंवा मोठा जे आपल्याकडे रवा आहे ते घ्यायचा आहे. तर इकडे मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे आणि यामध्ये 2 वाटी दही टाकलेलं आहे आणि 2.5 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून बेटर बनवून ठेवायचं. म्हणजे एक अर्धा तास तरी आपल्याला याला रेस्ट द्यायचा आहे, म्हणजे रवा छान फुलला जातो. आणि यामध्ये आवडीप्रमाणे भाज्या पण ॲड करायच्या आहेत. म्हणजे हे नाश्ताना खूप हेल्दी आहे, म्हणजे लहान मुलं भाजी वगैरे खायला नानू करतात, तर ही असा नाश्ता बनवायचा आहे. यामध्ये खूप साऱ्या आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता, जसं शिमला मिरची, गाजर आहे, कांदा आहे, हे सगळं टाकून मिक्स करून आपण हे आपे बनवू शकतो, खूप छान बनतात. तर इकडं आता मी संग वरणही बनवायची तयारी करत आहे, म्हणजे सांबार बनवणार आहे. तर त्यासाठी घेतलेले आहे तुरीची डाळ 2 ते 2.5 कप, म्हणजे दिवसभरासाठीच मी बनवत आहे. असं नाही की सकाळी नाश्ता बनेल आणि परत दुपारी वेगळं मी बनवणार आहे, असं काही नाही. सकाळीच मी सगळी किचनची कामं आवरून घेणार आहे. म्हणजे एक तर आता दिवस शाळू दिवस आहे, म्हणजे छोटा दिवस आहे, तर सकाळी स्वयंपाकाला सुरुवात केली नाही, यामध्ये 12 कसे वाजतात ते पण समजत नाही आहे. तर आता वेगळं आणि दुपारी वेगळं करण्यामध्ये ना पूर्ण संध्याकाळच होणार आहे. म्हणून म्हणजे सकाळ सगळीच म्हणजे पूर्ण स्वयंपाक करूया, नाश्ता पण आणि दुपारचा स्वयंपाक पण. आणि इकडे डब्यामध्ये बघू शकता रवा लाडू ठेवलेले आहेत, म्हणजे खूप छान हे लाडू बनलेले आहेत. आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी ही रेसिपी शेअर केलेली होती की रवा लाडू मी कसे बनवलेले होते. म्हणजे त्या दिवशी घाईगडबड थोडीशी जास्तच होती, कारण ताईकडेही आम्हाला जायचं होतं. आणि जे अगोदरचा व्हिडिओ आला ना त्यामध्ये मी विचारलेलं होतं की कुठून व्हिडिओ तुम्ही बघत आहात, म्हणजे कोणत्या गावून कोणची ताई व्हिडिओ बघत आहे, मी विचारलेलं होतं. तर खूप साऱ्या ताईंची कमेंट आली की एक ताई म्हणत होत्या मी उदगीरून व्हिडिओ बघत आहे ताई तुझा, एक ताई म्हणत होत्या पुण्याहून बघत आहे. म्हणजे खूप छान वाटलं की कुठून माझे व्हिडिओ बघितले जातात, खूप छान सुंदर असे कमेंट करता आणि खूप सारं प्रेम देतात, त्याबद्दल अगदी हृदयापासून मी तुमची आभारी आहे. असंच प्रेम देत राहा आणि हो, व्हिडिओ आवडले तर लाईक जरूर करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबही जरूर करा. तर इकडं बघू शकता दीपक पुढची तयारी करून देत आहे, म्हणजे बेटर बनवून मी ठेवलेलं आहे. तोपर्यंत इकडं कांदा, शिमला मिरची आणि हिरवी मिरची हे सगळं चॉपरला एकदम बारीक चॉप करून देत आहे. म्हणजे चॉपर नसलं तर एकदम बारीक चिरून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आवडीप्रमाणे भाज्या. पण मी इकडे फक्त 2 ते 3 शिमला मिरची, 4-5 कांदे घेतलेले आहेत
आणि 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चॉपरला एकदम बारीक हे सगळं करून घेतलेलं आहे. आणि संग खोबऱ्याची चटणी मी बनवणार आहे. जे ताजं नारळ असतं ना, पण ताजं नारळ इथं सुकलेलं आहे, म्हणजे आम्ही वरती नेऊन ठेवलेलं होतं, कारण काही दिवस फ्रीजमध्ये ठेवलं, पण ते फ्रीजमध्ये ठेवून किती दिवस ठेवणार, म्हणून मी वरती नेऊन ठेवलं होतं उन्हाला आणि ते छान हडकलेलं आहे. तर त्याच नारळाची इकडे चटणी बनवत आहोत. तर 1 वाटी ताज्या नारळाचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं वाटण घेतलेलं आहे. म्हणजे शेंगदाणे भाजून घेतले तरी पण चालतं, पण इकडे शेंगदाण्याचं वाटण घेतलेलं आहे 3-4 चमचे. आणि हिरवी मिरचीची पेस्ट मी बनवून ठेवलेली होती, ती 1 चमचा घेतलेली आहे. मूठभर डाळवं टाकलेलं आहे आणि 1 आल्याचा तुकडा, 4-5 पाकळी लसूण, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर टाकून ही चटणी एकदम बारीक वाटून घ्यायची आहे, म्हणजे चटणी छान आळून येते. आणि इथं जे चॉपरला भाज्या बारीक चॉप करून घेतलेले ते सगळं बेटरमध्ये मी इकडे टाकलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. छान मिक्स करून घेऊया. एकदम छान हे बेटर बनवून तयार झालेलं आहे. आता याचे आपे बनवायला घेऊ, पण त्या अगोदर मी इकडे चटणी बनवत आहे. म्हणजे चटणी तर इकडे बनलेलीच आहे, फक्त तडका द्यायचा बाकी राहिलेला आहे. आणि बेटरही बनलेली, पण या बेटरला आता वरून आपल्याला तडका द्यायचा आहे जिरं मोहरीचा. खूप छान हे बेटर बनवून तयार होतं, म्हणजे खूप छान टेस्टी आपे बनतात. जेव्हाही आपल्याला आपे बनवायचे असतात ना, तर 1 दिवस अगोदरच आपल्याला तयारी करायची असते, जसं की तांदूळ भिजवणं, डाळ भिजवणं आणि वाटण करून ठेवणं. पण हे जे रव्याचे आपे बनवतो ना, झटपट बनतात, कसलीही तयारी नाही आहे. खायचं मन झालं की पटकन आपण हे बनवू शकतो. फक्त 1 अर्ध्या तासामध्ये आपे बनवून तयार होतात. तर इकडं बेटर तरी बनलेली, चटणीही बनलेलीच आहे, फक्त तडका द्यायचा आहे. तर तडका पॅन ठेवलेला आहे आणि यामध्ये घेऊया 2 ते 3 चमचे तेल. आणि हो, डब्यामधलं तेल संपलेलं आहे, तर दीपकला म्हणलं तेल काढून आण. तर तेल काढून आलेले, पूर्ण डब्बा टप्प भरून आणलेला आहे. इकडं निवांत घेऊन येत होता, कारण ते थोडंसे निष्ठलं की मग पूर्ण तेल घरभर होणार होतं. तर इकडं पॅनमध्ये तेल घेतलेले, ते छान गरम झालं. अर्धा चमचा मोहरी टाकलेली, अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता टाकलेला आहे, हिंग टाकलेला आहे आणि सुक्या मिरच्या वगैरे आवडीनुसार आपण टाकू शकता, पण सुक्या मिरच्या ठेवल्या आहेत वरती, तर असू दे म्हणलं. इथं मी फक्त हिंग, जिरं, मोहरी टाकूनच हे तडका तयार केलेला आहे आणि हा तडका चटणीत वतलेला आहे. आणि परत मी तडका पॅन गॅसवरती ठेवलेला आहे आणि यामध्ये आणखीन 2 ते 3 चमचे तेल घेतलं आणि मोहरी टाकलेली 1 चमचा. आणि जिरं न टाकलं तरी पण चालतं, पण मी जिरं पण टाकलेलं आहे. तर छान हे तडतडल्यानंतर हा तडका आपल्याला या बॅटरमध्ये वतायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे बॅटरला तडका दिला ना, खूप छान टेस्टी आपे बनून तयार होतात. तर तडका बदलान छान मिक्स करून घेतलेला आहे. आणि हे आपे मेकर नवीन आलेले, जे अगोदरचं होतं ना, त्यामध्ये आपे व्यवस्थित येतच नाही आहेत. खूप जुनं पण झालेलं आहे ते, म्हणजे पॉलिश गेल्यानंतर ना त्याचं काम संपलं. ते नॉर्मल होतं आणि त्यामध्ये आपे व्यवस्थित होत नाही, तसं झालेलं आहे ते. म्हणून मी नवं मागवलेलं आहे यावेळेस. आणि तुम्ही रेट वगैरे विचारता तर 700 रुपयालाही मी घेतलेलं आहे. ऑनलाईन वगैरे मी काही मागवलेलं नाही आहे, असं दुकानामधून आणलेलं आहे, काल दीपकनंच आणलेलं आहे. तर हे क्वालिटी खूप छान आहे याची. तसं तर आपे मेकर 200, 250, 300पर्यंत असतं, पण हे 700पर्यंत, म्हणजे 700 रुपयाला दिलेलं आहे. मी तेच म्हणत होते दीपकला खूप महाग पडलं, पण नाही, क्वालिटी पण छान आहे याची, त्यामुळे थोडंसं महाग आणि वॉरंटी पण आहे 1 वर्षाची. तर इकडं हे बेटर बनवून तयार झालेलं आहे. चटणी पण बनलेलीच आहे. आता फक्त बनवायचे आहेत तर आपे. तर आपे बनवते अगोदर, दिनेशला, दीपकला दोघांनाही देते आणि टिफिन पण भरायचं आहे. बाबांचं पण आवरतच आहे. तर बाबा आपे खातील, फक्त 4 खातील, पण त्यानंतर जे डब्याचे स्वयंपाक आहेत तेच लागणार आहे त्यांना. जसं मी तुम्हाला म्हणलं की असे काही आपण नवनवीन नाश्ते बनवतो ना, हे आपल्याला आवडतात पण बाबांना आवडत नाही आहेत. थोडंसं खातात, पण त्यानंतर ते खात नाही. जे आपलं दररोजचा स्वयंपाक आहे ना, भाकर भाजी, साधा सिंपल स्वयंपाक, तेच आवडतं त्यांना. तर त्याची पण तयारी मी संग करत आहे. तिकडे हे आपे मेकर 1 वेळा धुवून घेतलेले, म्हणजे नवीन आणलेले ना, त्यामुळे धुवून घेतलं, याला पाणी पुसून घेतलं, थोडंसं तेल लावलेलं आहे आणि आप्याचं जे बेटर आहे ते फिल्ड केलेलं आहे. आणि गॅस ऑन केलं आणि त्यावरती मी ठेवलं आणि सगळ्याच वाटीमध्ये इकडं बेटर फिल्ड केलेलं आहे. आणि झाकून ठेवूयात 3 मिनिट. एका बाजूला 3 मिनिट शेकून घ्यायचं आहे. आणि हे आपे मेकर 4ही बाजूला फिरवत राहायचं आहे, कारण काय होतं ना, गॅसची आग फक्त आतमध्ये चलते, आतमधलेच 3 आपे व्यवस्थित शेकले जातात आणि साईडचे कच्चे राहतात. म्हणून ना 4ही बाजूलाही फिरवत राहायचं आहे, म्हणजे साईडचे आके व्यवस्थित शेकले जातात. आणि इकडं डाळ पण शिजली, म्हणजे कुकरला 2 शिट्या झाली, डाळ परफेक्ट शिजलेली आहे. तर मी इकडं थोडीशी चिंच वगैरे पाण्यात टाकून गरम करायला ठेवलेली आहे, म्हणजे संग सगळीच तयारी इकडं होत आहे. आणि आपे बघू शकता 3 मिनिट एका बाजूला व्यवस्थित शेकलेले आहेत आणि मी पलटून घेतलं आणि परत 3 मिनिट झाकून ठेवलेलं आहे. 4ही बाजूने पॅन मी फिरवत आहे, कारण आतमधले जे आपे आहेत ना 3, ते व्यवस्थित शेकले आहेत आणि साईडचे थोडेसे कच्चे राहतात, म्हणून हे फिरवत राहायचं आहे. तर इकडे सगळेच आपे एकदम परफेक्ट बनलेले आहेत, अजिबात चिटकलेले नाहीत आणि एकदम सॉफ्ट असे जाळीदार आपे बनून तयार झालेले, जसं की
तोंडात टाकताच विरघळणारे इतके परफेक्ट बनलेले आहेत. म्हणजे दररोज आपण नाश्त्यात काय बनवायचं खूप मोठं टेन्शन आहे, खूप मोठं प्रश्न आहे आपलं की काय करायचं, दररोज उठल्यानंतर काय करायचं. झोपेतनं उठल्यानंतर तेच विचार येतो आपल्याला की आज काय करायचं. नवीन म्हणजे मुलांना एकसारखं खावंसं वाटत नाही आहे ना, त्यामुळे तर त्या दिवशी आपण हे आपे बनवू शकता. म्हणजे सगळ्यांना थोडंसं युनिक वाटेल आणि मुलंही आवडीनं खातील. आणि यामध्ये आवडीप्रमाणे आपण भाज्या पण टाकतो ना, त्यामुळे हेल्दी पण आहे ते. ते इकडं बघू शकता, एक आपा दीपक इकडं तुम्हाला जवळून तोडून दाखवत आहे. छान जाळीदार स्पंजी आपे बनून तयार झालेले आहे. तर तुम्ही या गरमागरम आपे खायला. आणि आता याचसोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. बाय बाय, टेक केअर, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.